हे रोख रक्कमाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक करंडक आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी एक 20 फूटची आकर्षक टी शर्ट आपण देत आहोत. प्रीतम आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. बोईन्स टीम कडून विरार मधील बोईन्स विभाग आणि खऱ्या अर्थानं या विभागामधून येणारा संघ मैदानाच्या आतमध्ये जिथे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलाय. पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले. सामना क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण याला पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकाच्या दरम्यान करण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. शुभेच्छा दोन्ही संघांना. सामना चांगल्या रीतीने होणार यात मात्र शंका नाही आहे. शुभेच्छा असतील ओमकारजी कदम यांना, कारण त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. अगदी दोन जिवलग मित्र. खऱ्या अर्थानं मित्राचं जर का व्याख्या जर पाहायची असेल ना, किंवा मित्र कसे असावे याची जर बाब पाहायची असेल ना, तर जिथे ओमकार कदम आणि प्रशांत घरत या दोन मैत्रीच्या नात्याच्या मित्र म्हणेन की अर्नाळा गावामध्ये शपथाही खाल्ला जात असावा. इतकं जवळचं नातं या दोन्ही खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. प्रीतम आहे स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज करण सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल पडेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. ॲज अ कॅप्टन गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय संघाचा नेता. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती आक्रमण. स्वागत से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना गोलंदाजाचं केलं भव्य स्वागत. षटकार. प्रीतमच्या बॅटमधून निघणारा हा एक आसमानी आणि सुलतानी स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाला सांगितलं हा मी आलो मैदानाच्या आतमध्ये. आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशी सुरुवात टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथमतः सुहाग गाझी या बांगलादेशच्या गोलंदाजा विरोधात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने करून दाखवली होती. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म विकेटने खोला टाकला होता. पॉइंटला बीट केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. त्या दोन सुरुवातीच्या बॉलवरती धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती. एक धाव महत्वाची आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत. चांगल्या धावा गोळा केल्या जात आहेत. किंवा एक ताकदी मोलाचा संघ आहे आणि त्याच्या विरोधात देखील तितकेशा ताकदीनिशी बोलिंग संघ उतरलाय. खोला टाकलेला हा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. जिथे प्रीतमसाठी हा बॉल जिथे पाहायला मिळाला होता. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. कमबॅक चांगलं झालंय. संघाचा नेता दिशादर्शक तारणहार म्हणून समजला जाणारा गोलंदाज अर्थात करणला त्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. खोलामध्ये बॉल टाकला होता. USCच्या बाहेर रूम दिला होता गोलंदाजाला. इथं जोखीम घेणं तितकंच गरजेचं राहणार आहे. आपण म्हणतो ना रिस्क घेणं फार गरजेचं राहणार आहे. रिस्क कोण कितपत घेतो या गोष्टी महत्वाच्या असतील. हेतू पुरस्सर केली जाणारी गोलंदाजी USCच्या बाहेर जी पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. एक डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न. एक स्नॉटर राहिला. शुभेच्छा क्षणाला चेंडूने घेतलेली उसळी घेतलेला यष्टिरक्षकाचा भेद. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. अशा ढाटणीची गोलंदाजी संघासाठी महत्वाची राहील. निर्धाव बॉल येत असताना पाहायला मिळालाय. धाव फलकावरती धावा स्थिरावलेल्या केवळ 8 आहेत. जिथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अचूकतेने गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक गरजेचा होता आणि तो जिथे कमबॅक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळाल. रिस्क घेतली होती. पहिला चेंडू या आधीचा चेंडू पुढ्यात टाकला. रिस्क घेतली ना की तोटा होतो, परंतु जो रिस्क घेतो ना तोच मोठा होतो. हा बॉल देखील USCच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू जितकं वळण घेतोय ना खेळपट्टी जणू काही करणच्या प्रेमामध्ये पडली की काय. हातभर वळण घेतलेल्या चेंडूने इथे पाहायला मिळाल्यात. जशी सुरुवात झाली ना तसा शेवट होतो की काय असं वाटलं होतं प्रत्येकाला. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला.
आणि या षटकामध्ये एक मोठे षटक बनवण्याचा प्रयत्न निश्चित होईल असं वाटत असताना कमबॅक चांगल्या रीतीने केलं गोलंदाजाने. हा बॉल बॅकची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती आला परंतु एक सिंगल इथे अवेलेबल होती, ती सिंगल आली आहे. पहिल्या षटकातील खेळ संपुष्टात आला. सुरुवात चांगली झाली, षटकार आला परंतु तदनंतर पुढील 3 जिथे पुढील 5 बॉलवरती केवळ 3 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा फलकाबाजी पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे श्री गणेश बोईज या टीमची धावसंख्या फलकावरती 9 धावा विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. केवळ 9 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेश साखळ तोडेला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. कशा धाटणीची तो गोलंदाजी करेल. राजकारणातील चर्चेचं असणारे गीत इथे सादर करण्यात आलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राजू रतन पाटील यांचं गीत येत असताना पाहायला मिळालं. ओम साईराम डीजे यांच्या माध्यमातून फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 9 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. बॅटिंग पॉवर प्ले इथे पाहायला मिळतं. बॉलिंग पॉवर प्ले मात्र पहिली षटक पाहायला मिळाला होता. काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपण पाहूया. डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. लॉंग ऑन एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन गली पॉइंट आणि एक कव्हर लाईक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुढचा बॉल विघ्नेशचा हा चेंडू याही वेळेला ऑन साइडला पाठवले. सीमारेषेवरती चांगल्या रीतीने प्रयत्न पाहायला मिळालाय. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना क्षेत्ररक्षक एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण त्या ठिकाणी असणारा प्रथमेशियाच्या माध्यमातून देण्यात आलं. कौतुकास्पद कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उंच उडी घेतली त्याने, चेंडूला जज केलं आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकलून दिलंय. जास्तीचा तोटा झालेला नाहीये, केवळ एक सिंगल आली आहे श्री गणेश बोईज टीमसाठी. कमी गतीने वळण घेतला होता. बॉल काटा बदलला. ह्या चेंडूने टप्पा पडल्यानंतर आतमध्ये भस करून आला आणि याच कारण की काय जिथे 4 मुंढ्या चित केलं फलंदाजाला, जिथे डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला होता स्ट्राईक एंडवरती. यावेळेला बॅटर आपण पाहतोय सिद्धेशला खोलात टाकला हा चेंडू जिथे आपल्याला पाहायला मिळाला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, विकेट सॅक्रिफाईस, क्रिकेटची आत्महत्या. सिद्धेश बाद. क्रिकेटमध्ये धीरोधार्थता ही चांगली असावी लागते, कारण जिथे आपण पाहिलं ना तर ही घिसाड घाई अंगलट आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिकेटची ही आत्महत्या म्हणता येईल, कारण आपल्याकडे संयम ही चांगला असायला हवा. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण उतरलो आहोत. आपण संघासाठी संयमाने धावा गोळा करणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं ना तर वसई विरार गट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय आणि अशा परिस्थितीमध्ये संघासाठी आपण उभं राहणं तितकंसं गरजेचं असताना संघाची साथ इथे सिद्धेशने सोडली आहे. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक करण्यावरती अमोल. पुढचा बॉल. यावेळेला अमोल मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती षटकार.
आपला आतून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जसा फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये आला, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार आला. संघाची धावसंख्या 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू कमी गतीने खोला टाकला, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या दोन. एक रन्स महत्वाची आहे. एकेका धाब्यासाठी झगडावं लागणार आहे, एकेका धाब्यासाठी चाचपुडावं लागणार आहे, कारण इथे धावा सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही आहेत. प्रतिस्पर्धी संघ ही तितकासा ताकदीचा, ताकद मोलाचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विघ्नेश, खोला टाकला पुन्हा एकदा. विनायक भोईर फार वेगाने येतोय त्या ठिकाणी. इथे अंडरआर्म पद्धतीने थ्रो जरूर त्याने केला, परंतु एक सिंगल इथे अवेलेबल होती आणि ती प्राप्त करण्यात आली आहे. मी दाद देईन फलंदाज अमोलच्या या रनिंग बिटवीन विकेटला. वेगाने तो धावतोय, चपळता त्याच्याकडे आहे, प्रतिभा त्याच्याकडे, आत्मविश्वास त्याच्याकडे आहे आणि तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. धावा इथे जिथे पाहायला मिळतात धावफलकावरती त्या एकंदरीत 19 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. श्री गणेश बोईज टीम. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. विनायक भोईर सारखा खेळाडू जर का 38 सर्कल मध्ये उभा आहे, याचाच अर्थ या संघाकडे किती चांगले खेळाडू आहेत ना, चांगले क्षेत्ररक्षक आहेत याची ह्याच गोष्टीवरून तुम्हाला जाणीव होईल. कारण जो टेनिस विश्वातील आणि लेदर बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक उत्तम क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये उभा आहे. खोला टाकलेला हा बॉल बॅटची आउटसाइड आहे. थर्ड मॅनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. धाव मिळतील 4. पहिल्या बॉलवरती आला चौकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वधारत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत. हर्षदच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. पुढचा बॉल घेऊन रायच्या मोर्ड विकेटने खोला टाकला, बॅटची आतली कट घेतली, चायनीज कट, रुबी कट. इथे धावा प्राप्त होत असताना पुणेचे पाहायला मिळतात त्या एक पान. एखाद्या वेळेला ज्या वेळेला खेळाडूची खराब वेळ येते ना, चेंडू त्याचा पाठलाग करत असतो. मैदानाच्या आतमध्ये रविकांत याला आपण पाहिलं. थर्ड मॅनला त्याच्याकडून चुकी झाली, फाईन लेगला बोलावण्यात आला. चेंडूने पुन्हा एकदा तिकडे गेला. चेंडू पाठलाग सोडत नाहीये त्याचा. धावा मिळाली ती एक. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर. रोल फुल टॉस ऑन साइडला. नाव होतं लेंथ वरती कंट्रोल, नाव होतं लाईन वरती नियंत्रण. हे फक्त फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलंय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 30. काही दिवसांपूर्वी ना विनायक माळेची एक व्हिडिओ आली होती. व्हिडिओमध्ये तो एका कॅरेक्टरला म्हणतो, पप्पा इकडे ये, फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज. तसंच काहीतरी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रीतमची. त्याने जणू काय या फटक्याला ऑन साइडला एक्झिक्यूट केलं आणि मॅटर क्लोज या रीतीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. प्रीतम तुटून पडला प्रतिस्पर्धी संघावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31-30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. आता विचार करण्यास भाग पडलाय गोलंदाजाला, कारण ज्या पद्धतीने सोलो की पळो करून सोडलंय फलंदाज प्रीतमने, चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करतोय आणि यथेच्छ असा समाचार मैदानाच्या आतमध्ये त्याने गोलंदाजाचा घेतला. चहू बाजूला फटकेबाजी त्याच्या बॅटमधून चालू आहे.
ऑन साइड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हर्षदचा हा बॉल वेशीच्या बाहेर टाकला. पहा कमकुवत दुवे आणि ताकदवान दुवे काय आहेत ना फलंदाजाचे. हे ज्या खेळाडूला चांगल्या रीतीने रीड करता आलं, या गोष्टी ओळखता आल्या, तोच एक चांगला गोलंदाज किंवा परिपक्व खेळाडू बनू शकतो. आणि हे करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्षदने. आता मात्र त्याचे स्ट्रॉंग झोन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे ओळखलेत. उजव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी करतोय. वाईड यॉर्कर त्याने हाताला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील आपण पहिला खोलात टाकला. ऑन ड्राईव्ह करण्यात आला डीप मध्ये. विघ्नेश त्या ठिकाणी वर्दी आहे. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होईल. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 धावा. धाव फलकावरती 31 रन्स ऑन दी बोर्ड. 30 षटक प्रगतीपथावरती. एकंदरीत दुर्गेश इलेव्हन या टीमला ना मी म्हणेन खऱ्या अर्थाने इतक्या धावा या तितक्याशा महाग म्हणता येणार नाहीत. हवेचा ओघ, हवेचा लाटांवरती ज्या पद्धतीने चेंडू स्वार होऊन ट्रॅव्हल होतोय, याचा अर्थ इथे धावा तितक्याशा मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही प्रतिस्पर्धी श्री गणेश भोईर या टीमला, असंच म्हणावं लागेल. 32 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 32 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. धाव फलकावरती धावा 32 आहेत. खेळाडू बाद झाले. ते एक टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना श्री गणेश भोईर. थँक्यू. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलं, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झालेत, तर सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच चालू आहे. श्री गणेश भोईर विपक्ष दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ. पहिला बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत षटकार आला. थँक्यू थँक्यू. हे दादा, हे पडदे काढायला सांगा, हवा पास होऊ द्या, नाहीतर वरचा पण घेऊन जाईल. पडदे काढायला सांगा, पडदे वर करायला सांगा. वर हवा पास होऊ द्या खालून. वरच्याला काय त्रास नाही होणार. हवा पास नाही झाली तर वांदे होती. हा, पडदे सगळे वरती करा, नाही तर हवा पास नाही झाली तर सगळ्या मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या बॅटमधून हा बॉल देखील डाऊन द ग्राउंड. विनायक चेंडूच्या खाली आलाय. हवा घेऊन चालले चेंडूला, परंतु कौतुक करेन मी त्याचं. क्या बात है. अफलातून क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या निर्णयाला आपण DRS घेत आहोत. आयोजकांनी सांगितलं की आपण प्रथमतः चेक करूया कोणत्याही संघावरती अन्याय नको. निर्णय काय येतो आपण पाहूया. कारण प्रथमेशने लगेच आमच्यापर्यंत सिग्नल दिला की इथे थांबा, कोणत्याही संघावरती अन्याय झाला नाही पाहिजे. पाटील नेटवर्क आज आपल्या बरोबर आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, क्या रहेगी आगे की कहाणी. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून डिसिजन दिला जाईल. काय निर्णय येतो आपण पाहूयात. धाव फलकावरती धावा एकंदरीत 40 आहेत. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. सेफ आहेत, सेफ आहे. अर्थात विनायक भोईरचं मी कौतुक करेन. त्याचा फिटनेस, त्याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन, त्याचा जिगरा, त्याचा चपळता. तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देईन की बॉल पडण्याच्या आधीनं विनायक भोईर स्वतःचे शूज परिधान करत होता आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली बॉल त्याच्याकडे आला. त्याने सारं काय सोडलं, पुन्हा एकदा चेंडूवरती झेपावला आणि तिथे धावा रोखल्या. हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीने ऑन साइडला केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. याही बॉलवरती धाव मिळतील 4. हा येतो चौकार.
दुपारची वेळ आहे आणि जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर हा स्ट्रोक खेळावा ना, इतका शॉर्ट बॉल टाकला होता गोलंदाजाने. चौकाराच्या मदतीने 44. उजवे यसीच्या बाहेर अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. दुर्गेश 11 या टीमला कुठे ना कुठेतरी विचार करावा लागेल. आजचा गुरुवारचा दिवस आहे आणि प्रशांत गरज असू द्यात किंवा मग या टीम मधील प्रत्येक खेळाडू हा साई भक्त आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या गुरुवारच्या दिवशी त्यांची मॅच आली आहे. हा एक कोइन्सिडन्स म्हणावा निवळ. धाव फलकावरती धावा सध्याच्या बडीला आपण पाहतोय जिथे 44 वरती स्थिरावलेली 45 वरती धाव फलकावरती पाहायला मिळते. 45 रन्स ऑन दी बोर्ड. खोला टाकला, हेलिकॉप्टर खेळला, डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक सिंगल अवेलेबल आहे. इथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फेकी चांगली झाली आहे, कलेक्शन खराब. धावा मिळत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकते. 47 धावा धाव फलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचत असताना 47 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र विचार करायला भाग पाडले या खेळाडूने. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम, अविश्वसनीय असा खेळ अमोलच्या बॅटमधून. खोला टाकला, लपेटण्याचा प्रयत्न, चेंडूने बरोबर वळण इथे घेतलंय. एखाद्या घाटामध्ये गाडीने वळण घ्यावं ना त्या रीतीने चेंडू पडला आणि बाहेरच्या दिशेने निघाला. हा चेंडू मात्र येत असताना डॉट बॉल स्वरूपामध्ये 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. वेळ आणि खेळ बदलायला कदापि वेळ लागत नाही असं आपण म्हणतो, परंतु वेळ इथे बदललेली नाही आहे बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश बोळीस टीमसाठी. कारण मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय बॉल. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः यष्टीरक्षक धावतोय. कॉल आहे गोलंदाजाचा. विघ्नेशने बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक होईल दुसरा बाद. छोटे खाणी परंतु आक्रमक आणि विध्वंसक खेळी इथे पाहायला मिळाली. फलंदाज अमोलच्या बॅटमधून धावांची लयलूट त्याने केली. 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघासाठी उपयुक्त धाव फलकावरती धावा त्या सध्या परिस्थितीमध्ये 47. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. अतिरिक्त धावा जास्तीच्या कर्ज केल्या नाहीत संघ दुर्गेशीला बनवणाऱ्या टीमने, परंतु आपण पाहिलं ना तर जिथे धावा जास्तीचे येत असताना फलंदाज बॅटिंग करत असताना 47 पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. वसई कोळीवाडा विपक्ष सत्यनारायण कोपरी. सत्यनारायण कोपरी विपक्ष खेळत असताना वसई कोळीवाडा या 2 संघांना आपण पाहू. वसई विरार हाफ मधून हे खेळाडू आज खेळत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. कारण कोपरी गावामधूनही अनेक तारे सितारे आज संघामधून खेळत असताना पाहायला मिळतील, परंतु आज उद्योन्मुख खेळाडूंनाही जास्तीचे खेळत असताना आपण सत्यनारायण कोपरी या संघामध्ये पाहू. कारण नुकतीच कोपरी प्रीमियर लीग ही पार पडली आहे आणि ज्या वेळेला प्रीमियर लीग ही स्पर्धा गावची पार पडते ना त्यामधून एक ना एक तरी हा खेळाडू एक गावासाठी आपल्या नावासाठी खेळत असताना येत असताना नवीन ओळख आपल्या गावाची निर्माण करतो. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज विकास आलाय. नवीन बॅटर राजला आपण नॉन स्ट्राईक मध्ये पाहतोय, परंतु आघाडीला आलेला बॅटर प्रीतम अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. जास्तीचा वेळ त्याने व्यतीत केलाय खेळपट्टीवरती. आता हात खोलण्याची वेळ आली आहे, त्याला हात खोलावे लागतील. विकास शेवटचा आणि निर्णायक षटक. पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर टाकलाय. इथे ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्यात येते ही जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण प्रत्येक गोलंदाजाला ना प्रशांत घरतने आवर्जून या गोष्टीची जाणीव करून दिली आहे की पहा सातत्यपूर्ण तुम्ही एखाद्या फलंदाजाच्या विरोधामध्ये उजव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी करायला हवी, शरीरापासून दूर चेंडू ठेवायला हवेत आणि या तऱ्हेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. राज एक लेफ्ट हँडर बॅटर आहे, तो कशा रीतीची बॅटिंग करतो हे पाहावं लागेल. कारण संघासाठी महत्वपूर्ण धाबा त्यालाही बनवाव्या लागणार आहेत. मार्चचा महिना आहे, जास्तीचं ऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामनाही तितकासा गरम होत असताना पाहायला मिळालाय. वातावरण टाईट आहे आणि खूप मोठी फाईट आहे मैदानाच्या आतमध्ये.
कसा होईल हा सामना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहतो आहोत. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर ऑन साइडला खेळलाय, खेचून मारलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. थँक्यू श्री गणेश. बॉईज टीम साठी 3 बॅटरने पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर बॅटची आतली कड घेतली होती. यष्टिरक्षकाचा भेद घेतला, परंतु प्रशांतच्या हातून झेल निसटलाय. पहिल्या प्रीतमने पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला होता. अमोलने पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला. राज मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानेही पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 54 रन्स ऑन दी बोर्ड. कितीही धावा बनवल्या तरी या मैदानावरती धावा अद्याप कमी पाहायला मिळाल्या. परंतु गोलंदाजी उत्तरार्धामध्ये श्री गणेश बॉईज टीमची कशी होते ना, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कठीण परिश्रम इथे करावे लागतात. परीक्षा आहे गोलंदाजांची. हा बॉल देखील बॅटची आतली कट घेतो. चायनीज कट, शॉर्ट पॉइंट लिगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनारत असताना जाऊन पोहोचते 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कोणती धावसंख्या यशाची कदापि हमी देत नसते आणि खऱ्या अर्थानं इथे ही धावसंख्या यशाची हमी देईल का? कारण भाकीत करणं हे स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे काहीच नाही. आज या मॅच मध्ये कितपत भाकीत झाली आहेत की मोहना काय घडेल या उत्तरार्धामध्ये पाहावं लागेल. खोला टाकला, हेलिकॉप्टर ऑन साइडला खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाला. ती एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 रन्स ऑन दी बोर्ड. 56 धावा धावफलकावरती अब तक 56. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला स्ट्राईक एंड वरती आपण राजला पाहतोय. राज स्ट्राईक एंड वरती येत असताना धावफलकावरती धावा ते 56. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. खोला टाकला, याही वेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक विघ्नेश, त्याने आणखीन एक चांगला झेल टिपला. खेळाडू होतोय बाद. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. वसई कोळीवाडा आणि सत्यनारायण कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष भेटत आणि पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 56-57 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. कुतूहलाचा विषय हा राहिला की विघ्नेशने 2 विकेटही मिळवल्या आणि 2 अफलातून कॅचेसही टिपल्यात. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या अर्थातच 56-57चा लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल उत्तरार्धामध्ये तो अर्थातच नीरजजी सरांचा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. आपण टॉस कडे बघतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी उपस्थित व्हा. एका बाजूला असेल तो वसई कोळीवाडा आणि सत्यनारायण कोपरी. बटनच बंद नाही होत रे. हॅलो, या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन वसई कोळीवाडा आणि सत्यनारायण कोपरी. दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष होते मी चला या त्वरित टॉस करण्यात येईल. पूर्वार्धामध्ये टॉस व्हायलाच हवा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लक्ष भेदूयात. नाणेफेकीचा खोल आपण करणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय ना, जे 56 बनल्यात 57चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि या 57 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येणार, काय घडणार, काय बिघडणार. नीरजजी बिनवर्षी सरांचा आवाज आपल्याबद्दल फुटेल. पुढेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र
या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद जयजी भोसले सर. आपण आजकडे वळतो. या दुसरी इनिंगला सुरुवात होते. तिथे जर पाहिलं तर पहिला डाव जिथे संपलाय तिथे फलंदाजी केली होती मध्ये श्री गणेश बोलून संघानं तिथे मात्र जमा केल्यात 5 षटकांमध्ये तब्बल 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच दुर्गेश 11 अर्नाळा या संघासमोर. नंतर तुम्ही करून घ्या. आता ज्या प्रकारे जय सरांनी उल्लेख केला की कुठलीही धावसंख्या ही विजयाची शाश्वती देत नाही, तेच मात्र मैदानात पाहायला मिळालं. कारण की पहिल्या सामन्यात जर पाहिलं 70 धावांचा पाठलाग बिनबाद केला गेला. त्याही 4 षटकांच्या आतमध्ये अंतर्गत जर पाहिला गेलं 59 धावाचा पाठलाग करताना सुद्धा कम्फर्टेबली चेस केल्या गेल्या. एकंदरीत या मालिकेत जर पाहिलं तर धावा या चेस केल्या जात आहेत. कारण की ज्या प्रकारे हवेचा ओघ आहे आणि त्या प्रकारे धावा सुद्धा ओघाने वाहत आहेत आणि त्याचाच ऍडव्हान्टेज कुठेतरी बॅटर घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठलीही धावसंख्या अजूनपर्यंत शाश्वती देता आलेली नाहीये. कारण की क्रिकेटचा खेळ जर म्हटला तर पूर्णपणे गेम ऑफ अनसर्टनिटी अँड ग्लोरीज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेट्स हॅव अ लुक. पुन्हा एकदा जे क्षेत्ररक्षक जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत या स्पर्धेसाठी त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय शनिदेव चषक 2024चा रणसंग्राम मैदानाच्या सुरू आहे. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील. आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे बॅटर जर पाहिले एका बाजूला मुंबई रणजीपटू विनायक भोईर, त्याचप्रमाणे प्रशांत घरत कोण ओळखणार या खेळाडूला. अर्नाळा गावातील फायटर जेट या नावानं सुप्रसिद्ध. सध्या जर पाहिलं संपूर्ण भारत गाजवतो या खेळाडू. गोलंदाजी होतोय गोलंदाज क्रमांक 1 राज. पहिले षटक हे मेंडेटी पॉवर प्ले. 5 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटात षटकं तुम्हाला हाताळली गेली पाहिजे. पहिली 4 षटकं जर 20 मिनिटात हाताळली गेली नाही तर 5व्या षटकात तुम्हाला अतिरिक्त खेळाडू आणावा लागेल. या गोष्टी दखल घ्यायची आहे. कुठलाही रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. पंचांकडे ती अधिकृतरित्या सोपवण्यात आलेली आहे. या गोष्टी सुद्धा दखल घ्यायची दोन्ही संघांनी. पहिला चेंडू याला मात्र स्लॉट मध्ये होता. भिडकावून दिलाय इन टू द फेन्स मिड विकेट झोन मध्ये. पहिल्या चेंडूवर आल्या षटकार. आणि एकंदरीत या सामन्यातील टेम्पलेट जणू काय दिसतंय. कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूला सामने प्रीतमने षटकार ठोकला होता त्याच प्रकारे मात्र विनायकला पहिल्या चेंडूला सामने जाताना षटकार ठोकलाय. व्हॉट अ स्टार्ट. याला मात्र पुन्हा एकदा संधी होती. संधीचा पूर्णपणे फायदा घेतलाय. चेंडूला धाडलाय डीप स्क्वेअर लेग. सीमारेषा पार 1 डाऊनच्या स्वरूपात मिळतील 4. मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं फुल टॉस होत. निमंत्रण मात्र स्वीकारलंय. या गडीला धाडलंय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. बॅक टू बॅक षटकार.
अशा प्रकारचे चेंडू विनायक कुठे सोडणार आहे, कारण की ज्या प्रकारे या खेळाचा दबाव आहे त्या दबावामध्ये कदाचित अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात की काय, हा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला या गडीला. तदर मात्र या संधीचा मात्र पूर्णपणे फायदा उचलला गेलाय, तो म्हणजे विनायक मार्फत. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचवतो म्हणजे 16 या आकड्यावर. जर पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, ड्राईव्ह करून काढलाय चेंडूला खोदून काढला, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ मध्ये, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना तिकडे डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा कंट्रोल नव्हतं या फटक्यावर, आणि कंट्रोल नसल्या करणार मात्र चिन्हाची एलिव्हेशन पाहिजे होतं, जो पॉवर पाहिजे ती मात्र मिळालं नाहीये. पहिला हादरा, पहिला धक्का. बॅक टू डग आउट. वेलकम डीजे. मात्र प्रयत्न केला गेला होता, कौतुक करायला येईल गोलंदाजाचं, कारण की आउटसाइड ऑप्शनचा मारा केला गेला, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न होता, टेम्प केलं गेलं आणि टेम्प मध्ये मात्र थोडेसे फसले जातात, कारण की स्ट्रोक कंट्रोल मध्ये नव्हता पूर्णपणे, बॅटच्या रडार मध्ये बिलकुलही नव्हता. त्यामुळे मात्र जर पाहिलं जे एलिव्हेशन आणि जे फोर्स पाहिजे होता, जी पॉवर पाहिजे ती मात्र प्राप्त न झाल्या कारणाने तिकडे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल टिपला गेला आहे क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. पहिलं विकेट डाऊन. मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये, इनफिल्ड मध्ये फक्त एकच धाव. एका धाव्याने मात्र षटक क्रमांक 1 संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करताना एक गडीच्या मोबदल्यात पोहोचतायत 17 धावा. फलंदाजी करताना आपण पाहतोय दुर्गेश 11 अर्नालाचा संघ. नायगाव कोळीवाडा आणि सत्यनारायण कोपली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक कोलसाठी यायचे, कारण की पहिल्या इनिंग पासून आपल्याला कॉल आउट केला जातोय. आणि इकडे मात्र खंताची बाब आहे, कारण की ज्या प्रकारे दर्जा वाढवलाय ISPL टेनिस क्रिकेटचा, त्यानंतर मात्र थोडंसं प्रोफेशनलिझमपणा येणं खूप महत्वाचं आहे. कारण की जोपर्यंत व्यावसायिकता तुम्ही क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं किंवा जेंटलमॅनशिप काय असतं हे मात्र तुम्हाला कळून चुकणार नाहीये. तर नक्की ज्या गोष्टीकडे तुम्हाला दखल घेणं खूप महत्वाचं, कारण टेनिस क्रिकेट आता मात्र गावचं क्रिकेट राहिलेलं नाहीये, इंटरनॅशनल लेवल त्याला प्राप्त झालेली आहे, ज्या प्रकारचा दर्जा प्राप्त झालाय मागच्या काही वर्षांमध्ये. तर नक्कीच या गोष्टींकडे दखल घेणं प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूचं कर्तव्य आहे. मात्र चेंडूला गाईड करायचा प्रयत्न केला जातो, त्याला स्टीअर केला जातोय. एक धाव मात्र जिंकली जाते सप्लाईने. 57 धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारे सुरुवात केली गेली, एका बाजूला जर पाहिलं गेलं विनायकने जी स्टार्ट मिळून दिली तिथून मात्र थोडस मोमेंटम जे आहे ते कॅरी ऑन केलं गेलं, शिफ्ट केलं गेलं. आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजेच श्री गणेश बोलिंग संघाला बॅक टू बॅक विकेट प्राप्त करणं, या रन्सला अंकुश लगावणं, जेणेकरून स्वतःला कमबॅक करून घेतील आणि सामन्यात आणून देतील. तदर मात्र जर पाहिलं तर दोन बंधू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. एका बाजूला प्रशांत घरत फायटर जेट, दुसऱ्या बाजूला जयेश घरत. याला मात्र वेट फॉर द अंपायरिंग, डेफिनेटली हा बीमर असणार आहे.
आणि या बीमारमुळे नो बॉल. पण नक्कीच सुवर्ण संधी अशी फील्डची संधी उपलब्ध झालेली आहे आणि संधीचं सोनं मात्र साधावं लागेल. याला मात्र घुटना टेक तमाशा देख चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. गॅप आहे खूप मोठा तिकडे. नक्कीच पळून या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या आकड्यावर. सत्तावन्न धावांचा पाठलाग करताना 21 धावा 1 गडीच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि पूर्णपणे कंट्रोल मध्ये दिसतंय. आणि या कंट्रोल कशामुळे आहे कारण की ज्या प्रकारचा अनुभव आहे प्रशांत घरतचा आणि त्याच प्रकारे पाहायला गेलो नॉस्ट्रा गेंडला जयेश घरतचा तर नक्कीच आईस ऑन द हेड कशा प्रकारचं असतं तेच मात्र दाखवून देतं. याडला मात्र खुलडपाचा चेंडू चांगला चेंडू दर्जेदार चेंडू इम्पॅक्ट चेंडू. या चेंडूला मात्र सडतील उत्तर नव्हतं. रोखलं जातही कशा तरी पद्धतीनं कॉम्प्रोमाइज केलं जात. जी इरादी होते त्याला मात्र कॉम्प्रोमाइज करावं लागतो ते म्हणजे प्रशांत घरतला. आणि मात्र फुल टॉसला मात्र इन टू द फेन्स स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 धावा. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. आणि ते मात्र अति चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय कारण की फुल टॉस आणि फुल टॉस जेव्हा मिळतो ते मात्र सुवर्ण संधी असते बॅटरला ती मात्र साध्य केली गेली. याला मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे पण मात्र इतका इनफ पॉवर आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा लांब 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 6. ज्यावेळेला आपण पाहतो ना की टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे क्रीजचा वापर केला जातो ज्यावेळेला खेळाडू डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये जातात त्यावेळेला मात्र एक्स्ट्रा पॉवर जनरेट करतात आणि ती मात्र पॉवर एकदा पाहायला मिळाली. एकदा पुन्हा एकदा चेंडू मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू खूप काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत आणि मात्र करताय चूक. चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउंडच्या स्वरूपात 4 धावा. महाराष्ट्र प्रेम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा सत्कार नाना योगा. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. थँक्यू डीजे वेल डन ब्रो. अफलातून डीजे वादन आणि प्रशांत घरतच्या सन्मानार्थ हे सॉन्ग आणि मात्र प्ले केलं जात आणि त्याच प्रकारची कामगिरी मैदानाच्या सुरू आहे प्रशांत घरतच्या माध्यमातून. स्कोर कार्ड जर पाहिला तर 37 धावा ऑन अ स्कोर बोर्ड. आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. या पहिल्या षटकात आपण पाहिलं विनायक भोईर नावाचा शो होता आणि आता मात्र 1 मॅन शो दॅट इज प्रशांत घरत शो. विलाच्या षटकात जर पाहिलं तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. विनोद होते गोलंदाजी मार्कर. मात्र पुन्हा एकदा तू डाल तो मे पाच
बाद मॅक्सिमम 6 धावा. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है, याडला मात्र बंदूला बघून दुसऱ्या बंदूने आपले तेवर बदललेले आहेत. चिमला धाडलं मॅक्सिमम साडी ला मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला होता. क्रॉस बॅटेड अटेम्प्ट होता. चेंडू जर पाहिलं तर नक्कीच शोल्डर किंवा हेडला ब्रश होऊन कॅरी होतोय आणि ही गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळते. या घडीला लगेच विचारपूस केली जाते, येस यू आर ओके ऑर नॉट. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. तेच मात्र या घडीला मैदानाच्या पाहायला मिळते. पण क्रिकेट काय नाही शिकवत. क्रिकेट शिकवतो आपला युनिटी, क्रिकेट शिकवतोय आपल्याला रिस्पेक्ट, क्रिकेट शिकवतोय आपल्याला जेंटलमॅनशिप. पुन्हा एकदा शपलवून भिडकावून दिलाय लॉंग लेग झोन मध्ये. लांब मॅक्सिमम 6 धावा. षटकारांशी मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 49 रन्स ऑन बोर्ड. अफलातून डॉमिनन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. याला मात्र पुन्हा शफलून भिडकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. ज्यावेळेला शफल झाले त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजानं अजून टेम्प केलं गेलं. आउटसाइड ऑप्शनचा मारा केला गेला. त्यामुळेच मात्र बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. डॉट बॉल. ज्यावेळेला डॉट बॉल होतो त्यावेळेला असं वाटतंय की इट्स लाईक अ गोल्डन बॉल. कारण की ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू हाणामारी केली जाते ना. पुन्हा एकदा बैठक शॉट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र दूरवर राहतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. त्या षटकात जर पाहिलं पहिलं चेंडू 6 त्यानंतर निर्धाव, नंतर पुन्हा एकदा 6 त्यानंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला धाडलंय मॅक्सिमम 6 धावा. मात्र संपूर्ण मॅच हवा जर पाहिली ती मात्र फुस केली गेली. ज्या प्रकारे फलंदाजी राहिली या 2 बंधूंची दरारा आणि दबदबा मात्र कायम ठेवलाय. ज्या प्रकारे आपलं नाव आहे त्या नावाला मात्र साजेशी कामगिरी या मालिकेत आणि या सामन्यात मात्र त्यांच्या मार्फत पाहायला मिळालंय. वेल डन. मात्र विजयासाठी फक्त 2 धावेची गरज आहे. 55 धावा. आणि एकंदरीत ज्या प्रकारे आपण मागचे 2 सामने पाहिलेत मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची ठीक एज लागते, तिथून ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. स्कोर इज लेव्हल नाव. फक्त 1च धावेची गरज आणि या 1 धावेचा विजयी धाव कशा रूपाने येईल. कारण की ज्या प्रकारे जयशे मनसुबे आहेत ना, नक्कीच या 1 धाव कंप्लीट करताना मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का. यस डेफिनेटली फटका चिप केला गेला. फटका हवेत आहे. फटका ट्रॅव्हल होतोय नो मॅच स्टँड मध्ये 1 डाऊनच्या स्वरूपात. 1 धाव तिकडे मात्र कंप्लीट केली जाईल आणि मात्र विजयी स्ट्रोक आणि मात्र डॉमिनन्स विजय संपादन करताना दुर्गेश 11 अर्नालाचा हा संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स.